नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीची तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2 शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. संच ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 150 गुणांचा पेपर आहे. या अगोदरच आपण पेपर क्रमांक 1 वरील देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि पेपर क्रमांक 1 देखील अभ्यासा. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत. त्यापैकी विभाग 1 मध्ये तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी विषयासाठी 1 ते 25 व विभाग 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी विषयासाठी 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 90 मिनिटांचा म्हणजे 1.5 तासाचा कालावधी दिला जाईल. उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 4 पर्यायासाठी क्रमागत वर्तुळे दिली आहेत. त्यातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ पुढील उदाहरणात दाखवल्याप्रमाणे रंगवा. प्रश्न क्रमांक 6च्या बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असेल तर तो पुढील प्रमाणे नोंदवायचा आहे. प्रश्नपत्रिकेत कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. त्यावेळेस त्या ठिकाणी दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्या प्रश्नांच्या पुढे कंसात 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेली आहे. 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे व खाडाखोड करून नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाहीत आणि काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली व शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यासाठी मोकळी जागा दिलेली आहे. तेथेच कच्चे काम करावे. सेक्शन 1 इंग्लिश या विषयाची क्वेश्चन पेपर. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 and 2. रीड द न्यूज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स, बेंगलुरू. त्या ठिकाणी न्यूज दिलेली आहे. ती न्यूज व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत. क्वेश्चन 1 हू इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, बेंगलुरू. क्वेश्चन नंबर 2 चूज 2 करेक्ट ऑप्शन. दिस इयर द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इश्यूड अ लिस्ट ऑफ. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 डूज, ऑप्शन नंबर 2 डोंट्स. Question number 3. Choose the correct alternative to explain the underlined phrase. Food, clothes and shelter are bread and butter for human beings. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 essential things for life. Question number 4. Choose the correct alternative. When shall we conduct the entrance test? त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 interrogative sentence. Question number 5. Fill in the blank with the proper modal auxiliary showing advice. You look tired, you dash dash lie down and rest. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 should. Question number 6. Choose the correct alternative of indirect speech. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 a boy asked his mother why they were there. Question number 7. Read the dialogue between teacher and the student. Choose alternative and complete the meaningful dialogue. त्या ठिकाणी स्टुडंट आणि टीचर मधील जे डायलॉग आहे टीचरचा डायलॉग कंप्लीट करायचा आहे आणि त्याचे आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2 नॉट नाउ. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 8 and 9. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन. त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 8. इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन डॅश डॅश. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 साऊथ एशिया. क्वेश्चन नंबर 9. डॅश डॅश इज होस्टिंग द 19th G20 समिट इन 2023. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 इंडिया. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 10 to 12. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुढे पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन नंबर 10 ते क्वेश्चन नंबर 12 कंप्लीट करायचे आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. क्वेश्चन नंबर 10. अंडर विच ऑर्गनायझेशन चंद्रयान 3 मिशन वॉज हेल्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इस्रो.
Question number 11. On 14 July 2023, dash dash was launched. Answer आहे ऑप्शन नंबर 1 चंद्रयान 3. Question number 12. Chandrayaan 3 consists of dash dash. Answer आहे ऑप्शन नंबर 2 लँडर विक्रम रोवर प्रज्ञान. Question number 13. Choose the correct preposition. Yash lies in the flat just dash dash mine. Answer आहे ऑप्शन नंबर 3 above. Question number 14. Choose the correct alternative for the given picture. Answer आहे ऑप्शन नंबर 3 chef. Question number 15. Complete the wave diagram to make new compound work. Choose the correct alternative from the following. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 लेस. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी लेस हे आन्सर येणार आहे. Question number 16. Choose two correct alternative for the following sentence. My necklace has been stolen. Answer आहे ऑप्शन नंबर 2 somebody has stolen my necklace. Option number 3 he has stolen my necklace. Question number 17. A soft slow song to put children to sleep is called dash dash. Answer आहे ऑप्शन नंबर 2 lullaby. Question number 18. It is the history of the life of a person written by himself. What's it? Answer आहे ऑप्शन नंबर 1 autobiography. Question number 19. Now it is 9:15. The train will arrive at 10 o'clock. It means it will arrive after. Answer आहे ऑप्शन नंबर 1 45 minutes. Question number 20. Complete the slogan dash dash plastic and stop pollution. Answer आहे ऑप्शन नंबर 3 avoid. Question number 21. Which two options of adjectives cannot be used to make meaningful sentence? Ramesh likes dash dash vegetables. Answer आहे ऑप्शन नंबर 2 stale. ऑप्शन नंबर 4 hard. Question number 22. Choose the correct alternative for the following two complete puzzle. Answer आहे ऑप्शन नंबर 1 OR. Question number 23. The sentence formula for yes no type question is auxiliary verb plus subject plus main verb plus object plus question mark. Find out the correct alternative which has above formula. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 shall I make coffee. Question number 24. Choose the correct sentence of future perfect tense. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 our teacher will have taught us a lesson. Question number 25. Choose the correct alternative for comparative degree. The peacock had a gorgeous tail like no other bird. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 The peacock's tail had more gorgeous than any other bird. पहा या ठिकाणी इंग्रजी या विषयाची क्वेश्चन पेपर कंप्लीट झालेली आहे. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 26. मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय हे मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट असेल तर मुलाचे आजचे वय किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 वर्षे. प्रश्न क्रमांक 27. एका रांगेत आराध्याच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या 2/3 पट मुले मागे उभी आहेत. त्या रांगेतील आराध्याचा क्रमांक शेवटून 25वा असल्यास त्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या स्वराचा क्रमांक कितवा असेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 31वा. प्रश्न क्रमांक 28. खाली एकाच घनाच्या वेगवेगळ्या स्थिती दर्शवलेल्या आहेत. त्याचे निरीक्षण करून त्या घनाचे कोणकोणते पृष्ठभाग समोरासमोर येणार नाहीत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 B व D. प्रश्न क्रमांक 29. काही विधाने व अनुमाने दिली आहेत. दिलेल्या विधानांवरून निघणारे अचूक अनुमान ओळखा. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहा त्या ठिकाणी विधाने आणि अनुमान देण्यात आलेले आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त C अचूक आणि पर्याय क्रमांक 3 फक्त D चूक. प्रश्न क्रमांक 30. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 चौकोन आहेत. प्रश्न क्रमांक 31. चौकटीतील संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16. प्रश्न क्रमांक 32 ते 34 साठी सूचना. खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी मनोरा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 32
त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 FRIE. प्रश्न क्रमांक 33, 2 अचूक पर्याय निवडायचे आहे आणि प्रश्न क्रमांक 33 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 आहे XFW आणि पर्याय क्रमांक 3 आहे EVB. प्रश्न क्रमांक 34 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 4 WPY. प्रश्न क्रमांक 35 व 36 साठी सूचना. खालील तक्त्यात शब्दांसाठी सांकेतिक अंक दिले आहेत, त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी शब्द आणि सांकेतिक अंक देण्यात आलेले आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 35, निळा हा शब्द कसा लिहा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6293. प्रश्न क्रमांक 36, दिलेल्या पर्यायातील कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37, एका सांकेतिक भाषेत टीम UDCK असे, स्टॉप TSQN असे आणि बॉन्ड CNTL असे लिहितात, तर फाईल हा शब्द कसा लिहाल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 GHNC. प्रश्न क्रमांक 38 व 39 साठी सूचना. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 38 प्रश्न आकृती, त्याचे उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 39, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40 व 41 साठी सूचना. एका वर्तुळावर 8 मुले वर्तुळ केंद्राकडे तोंड करून समान अंतरावर उभी आहेत. उत्तरेकडे तोंड करून उभी असणाऱ्या राणीच्या उजव्या बाजूला उभा असलेला प्रेम वीरच्या समोर आहे. सई राजाच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पा उभी आहे. वीरच्या डाव्या बाजूला उभा असलेला यश हा निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे. तर प्रश्न क्रमांक 40, पुढीलपैकी एकमेकांच्या शेजारी कोण आहेत. 2 अचूक पर्याय निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई व वीर आणि पर्याय क्रमांक 4 निशा व राज. प्रश्न क्रमांक 41, शिल्पाचे तोंड कोणत्या दिशेला आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ईशान्य. शिल्पाचे तोंड ईशान्य दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 42, संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30. प्रश्नचिन्हाच्या जागी 30 ही संख्या येईल. प्रश्न क्रमांक 43, 10 फेब्रुवारी 2010 रोजी मंगळवारी जन्मलेल्या ईशानचा 5वा वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रविवार. प्रश्न क्रमांक 44, लेखक, डॉक्टर, प्राध्यापक यांसाठीची योग्य वेन आकृती पर्यायातून निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45, नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूस 20 नेम मारण्याची संधी दिली जाते. अचूक नेम मारल्यास 5 गुण मिळतात व चुकल्यास 2 गुण कमी केले जातात. विहानने त्या स्पर्धेत सर्व प्रयत्नात 65 गुण मिळवल्यास त्याचे किती नेम अचूक होतील. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15. प्रश्न क्रमांक 46, प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47, प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 47 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48, प्रश्न आकृतीमध्ये लपलेली आकृती ओळखा. 2 अचूक पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 48 ची प्रश्न आकृती पहा आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49, घडीची आकृती उलगडल्यास कशी दिसेल ते पर्यायातून निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50, प्रश्न आकृतीमधील वर्तुळाकार कागदावरील काळा भाग कापून कागदाला घातलेल्या घड्या दर्शवलेल्या आहेत. शेवटची घडी उलगडल्यावर हा कागद कोणत्या पर्यायातील आकृतीप्रमाणे दिसेल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51, प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 51 ची प्रश्न आकृती पहा आणि त्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4 ची आकृती. प्रश्न क्रमांक 52 ते 56 साठी सूचना. खालील पर्यायांपैकी गटात न बसणारे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 574. हे गटात न बसणारे पद आहे. प्रश्न क्रमांक 53 चा गट पहा.
त्यातील वेगळे पद आहे पर्याय क्रमांक 1 न्याय निवाडा. प्रश्न क्रमांक 54, त्यातील वेगळे पद आहे पर्याय क्रमांक 4 क्षय. कारण पटकी, अतिसार आणि कावीळ हे पाण्यामार्फत होणारे रोग आहेत आणि क्षय हा हवेमार्फत होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 55, त्यातील वेगळे पद आहे पर्याय क्रमांक 3 IH. प्रश्न क्रमांक 56, त्यातील वेगळे पद आहे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 57, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58, संक्षिप्त या शब्दातील अनुनासिक खालीलपैकी कोणत्या पर्यायी शब्दात आले आहे? 2 अचूक पर्याय निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संघ आणि पर्याय क्रमांक 2 पंगत. प्रश्न क्रमांक 59, सन, न, धा, ज, र, ल या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील आकारात अक्षर कितव्या स्थानावर आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथ्या. प्रश्न क्रमांक 60, इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षरापासून उजवीकडील 5वे अक्षर कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यन. प्रश्न क्रमांक 61, अक्षरमालेतील अक्षरांना उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्यांचे अनुक्रमांक दिल्यास k वजा p बरोबर किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 65. प्रश्न क्रमांक 62 ते 66 साठी सूचना. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 350. प्रश्नचिन्हाच्या जागी 350 हे पद येणार आहे. प्रश्न क्रमांक 63 आणि त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 4 चे उत्तर येणार आहे 4. प्रश्न क्रमांक 64, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 HE. प्रश्न क्रमांक 66, प्रश्न आकृती देण्यात आलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 3 ची आकृती. प्रश्न क्रमांक 67 ते 71 साठी सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 67 245 29 183च्या पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहेत आणि 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 68, पर्याय क्रमांक 2 12. प्रश्न क्रमांक 68, चिंच, टार्टारिक आम्ल, टोमॅटो. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सॅलिक आम्ल. प्रश्न क्रमांक 69, XCH आहे तर TE बरोबर प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 D. प्रश्न क्रमांक 70, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 FX. प्रश्न क्रमांक 71, प्रश्न आकृती देण्यात आलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय क्रमांक 2 ची आकृती. प्रश्न क्रमांक 72, खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 35. प्रश्न क्रमांक 73 ते 75 साठी सूचना. खालील लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट शोधा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 4 7. प्रश्न क्रमांक 74, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प न क हा गट येणार आहे. प्रश्न क्रमांक 75, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी पेपर क्रमांक 2 शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.